पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आता बिझी का? मुद्दामच करतायत भाऊजी. परत लावते आता. हल्ली कोणाला फोन करतेस तू? बघू. अरे ते मी दादाला करतेस ना? तुला सांगितलं ना मी की दादाला काहीच सांगायचं नाही आता. आपल्या जबाबदारी आपण सांभाळत ना, सारखं काय त्याची मदत अरे घ्यायची? पण माई मावशींचा पाय मुरगळलाय हे त्यांना सांगायला नको का? त्यांना वाईट वाटेल. आणि जेवढी आपली जबाबदारी तेवढी त्यांची पण आहे ना. मी 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 काय म्हणतो, मी बघते, तू ऑफिसला जा. काय सारखं ऑफिस ऑफिस ऑफिस? अरे देव, अगं मला नाही जायचं ऑफिसला. अरे तू एक मिनिट सचिन. काय झालं परत? काय नाही रे बाबा, माझं बरं आहे. तुम्ही निघा, तुमच्या कामाला लागा. ए मावशी, मला ना चांगलं कळतंय तुझं काय चाललंय. मला त्रास होऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तू अंगावर काढतेस ना? अरे नाही रे बाबा, खरंच मी बरी आहे. उगीच माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वादावादी नको. जा. असं नको बोलूस ना मावशी, मला वाईट वाटतं अगं खूप. मला सांग, मी आणि दादा लहान होतो तेव्हा तू असं कधी केलंस का की काय दोघं लहान पोरं आहेत, त्रास देतात, कटकट करतात? नाही ना. मग म्हातार माणूस पण लहान बाळच असतं. तुझा काही त्रास बीस होत नाही आम्हाला. अरे सगळं खरं आहे सच्चू, पण मला खरंच त्रास होत नाहीये, बरी आहे. ते तेल लावलं ना आपण, हे तेल लावलं ना, त्याने बरं वाटतंय मला आता. आम्ही आहोतच ना इकडे, दुखणी काढायला, आजारपण काढायला. आणि ते राजा राणी बसलेत तिकडे मजा करत. अहो ऐका ना, आता ते म्हणतायत ना की त्यांना बरं वाटतंय, मग कशाला उगाच तुम्ही जा ना ऑफिसला. मावशी जाऊ मी नक्की? तू जा, तू बिंदास जा. हा जा. ठीक आहे, मी जातोय, पण काहीही लागलं तर लगेच फोन कर, मी लगेच परत येईन. हा? आणि तू घेऊनच जा दवाखान्यात लागलं तर वगैरे. तू जा, तू जा तुझ्या कामाला. नीट सांभाळून जा रे बाळा. चल नील, तुला सोडतोय आणि पटकन. ह्याने नाही नाही, ह्याने काय? ह्याने म्हणजे? अहो म्हणजे हे काय, मी बाईक आणले ना. हे काय? हे हेल्मेट आहे, बाईक आणली ना. कशी रे पोरं तुम्ही? हा, आमच्या वेळेस आम्ही स्कूटर दाखवायचो आणि म्हणायचो स्कूटर आणले. तुम्ही आता हेल्मेट दाखवता आणि म्हणता बाईक आणले म्हणून. मला काय माहिती आणले की नाही. का हेल्मेट घालून रिक्षाने जाणार आहेस? म्हणजे जा जा आता. हिला परत काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. हेल्मेटच्या गमजा मला सांगतायत. सॉरी. वल्लीन सांगितलंय वाड्यातली बिलं भरायची आहेत, ती पटकन फोनने भरून टाकूया. म्हणजे फोन आत राहिला का काय? अरे देवा, हा गेला. ए मम्मा, माझा ड्रेसिंग सेन्स कसा आहे? फारच छान, मला आवडतो तुझा ड्रेस सेन्स. हो ना. मग ड्रेस का परत केलास? अगं मला म्हणजे घेताना उत्साहात घेतला मी, पण मग असं वाटलं इट्स नॉट वर्थ इट म्हणून. नक्की? नाही, तू असे ड्रेसेस कधी असे परत नाही करत ना. मुळात ना, एखादा ड्रेस तुला खरंच आवडत नाही तोपर्यंत तू घेतच नाहीस. खरं खरं सांग मला, आता पट्ट्या पण बाहेर गेलाय, का रिटर्न केलास ड्रेस? बाळा, आपण उगाचच वायफळ खर्च केला ग. ड्रेसेसवर इतका खर्च करायची काही गरज नव्हती. सिंपल म्हणून. सिरियसली यार मम्मा, तू इतक्या मोठमोठ्या लोकांना भेटत असतेस, इतके इव्हेंट्स अटेंड करतेस, मग तू प्रेझेंटेबल नको दिसायला? आणि तू शेवटी एक इंटिरियर डिझायनर आहेस. सो तुझे डिझाईन्स, तुझं कलर कॉम्बिनेशन, तुझा एस्थेटिक सेन्स, यामुळेच लोक इम्प्रेस होतात ना. बाळा, आपलं काम आहे ना, ते बोललं पाहिजे. जे काम हातात आहे ते आपण नीट करायला हवं, ज्याच्या बेसिसवर आपल्याला पुढची कामं मिळतील. काम खणखणीतच असायला हवं. फक्त दिसण्याला इतकं महत्व देऊन नाही चालणार राधा. ते महत्वाचं नाहीये. खरं सांग, तुला पट्या काही बोललाय का? अजिबात नाही. अगं, आमचे अनेक बाबतीत विचार खूप वेगवेगळे आहेत, पण आम्ही आदर करतो एकमेकांचा. बंधनं नाही घालत आम्ही एकमेकांवर. पण झालंय कसं, आता
सगळा खर्च पट्या बघणार आहे आणि मी त्याच्या हिशोबात न बसणारी खरेदी केली आहे. हिशोबात म्हणजे काय, आता तो दर महिन्याला असा ठरवून देतो का की एवढाच खर्च तू करायचास? पॉकेट मनी असल्यासारखं नाही वाटत आहे तुला? अगं नाही राधा, तुला कळतंय का, पट्याच्या निम्म्या पगारा इतके पैसे उडवलेत आपण, ते पण ड्रेसेसवर. राधे, पट्यानं खूप साधा माणूस आहे, मनानं फार चांगला आहे तो, आणि तो काही म्हणत नाहीये म्हणून आपण असा फायदा घ्यायचा का त्याचा? अगं पण म्हणून तू काय कधीच एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस आता घालणारच नाहीयेस का? अगदी असं नाही, पण खर्च करताना विचार करेन एवढं मात्र नक्की. कसला विचार? हेच की मी करते तो खर्च पट्याच्या खिशाला परवडतोय का? निशानामिका, सौरभ, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. या जगात एकमेव गोष्ट आहे जिचा मला प्रचंड तिरस्कार आहे, खोटं बोलणं. आणि तुम्ही नेमकं तेच केलं माझ्या बरोबर निशानामिका. नाही नाही, तुला वाटतंय तसं नाही. तर मी अरे. तुमचं बोलणं ऐकायला आलो नव्हतो. माझा फोन घरी विसरलो म्हणून आलो, पण बरं झालं मी आलो. त्यानिमित्ताने तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते तरी कळलं मला. पट्या, अरे माझं ऐकून तरी घे. तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या तोंडावर माझ्याशी खोटं बोललात. आता अजून काय ऐकून घेऊ मी तुमचं? सौरभ, सौरभ, चुकी आहे ग, त्याला राग येणं स्वाभाविक आहे ना. काय झालं राधा? हे तो ठीक आहे, त्याला वेळ दे. इनफॅक्ट तूही थोडा वेळ घे. आता तो ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. ही ऐकून नक्की घे. तो शांत झाला ना की त्याच्याकडे जा, शांतपणे बसव आणि बोला, मम्मा त्याचं प्रेम आहे की नाही तुझ्यावर. मग असा बरा रुसून बसेल, ऐकेल तो. डोंट वरी. वचनपूर्ती केलेली आहे. नवरा ऑफिसला आलेला आहे. हॅलो. सचिन, बँगलोर उटी मैसूरचं फाईल पाहिजे. ठीक आहे. तू आलास? मला तर खूप भीती वाटत होती तू ऑफिसला परत येणार आहेस की नाही, पण आता तुला बघून मला खूप छान वाटतंय. हे घे, ही फाईल मॅडमला नेऊन दे. तू काय काम टाळतोयस? काय? नाही मॅडम. ऑफिसला सुट्टी घेतोय ते तर सोड, तुला कॅबिन मध्ये बोलवला कामासाठी तेही तू टाळतोय. मॅडम, ती फाईल मी सुदर्शनकडे दिली होती, तो येतच होता घेऊन. मी सुदर्शनला बोलवलं होतं का? नाही. मी तुला फोन केला ना. आता लगेच आत ये, मी वेट करते. हो मॅडम. दे. हाँ, बोलली मावशी ठीक आहे ना?
मावशींना काय झालंय? हा नाही म्हणजे त्या मस्त आहेत अरे. अहो मी म्हणत होते की त्या बाजूलाच बसल्यात ना. कुठे आहात तुम्ही? मी ऑफिसला जायला निघालो ना घरातनं, मग ऑफिसमध्येच आहे. हा नाही म्हणलं की नीट पोचलात ना ऑफिसला? हो वल्ली, नीट पोचलो मी. बरं, तू काय महत्वाचं बोलायला फोन केलास की उगाच फोन केलास? नाही मी आपलं मी विचारायला फोन केला की काय तुम्ही पोचलात ना नीट, सगळं ठीक आहे ना तिकडे, आणि काही त्रास नाही ना झाला जायला? हो नीट आहे सगळं. मी ठेवतो आता, जरा कामात आहे. मावशी ठीक आहे ना नक्की? माई मावशी बरे आहेत, मस्त आहेत. आता माझ्या बाजूलाच बसल्यात. त्यांना मी पायाला तेल लावून दिलं ना, त्याच्यामुळे आता त्यांना बरं वाटतंय. हो की नाही माई मावशी? हां बरं वाटतंय त्यांना. ठीक आहे, ठेवतो मग. हां तुम्ही नीट काम करा, एकदम मन लावून काम करा. हां आणि काही काम आता उरलं सुरलेलं असेल ते पण करून टाका, अगदी मन लावून, एकही काम सोडू नका. वल्ली, माझं काम मला करता येतं, तू सांगायची गरज नाही. हां भाऊजींना फोन लावू का? नाही कमेन मॅडम? फाईल. सचिन बस ना. मॅडम फाईल हवी होती ना तुम्हाला, फाईल दिली, मी जातो. सचिन एवढा घाई का करतोयस? मी आलो नव्हतो ना 2 दिवस, तर काम पेंडिंग आहे, मला पूर्ण करायचं. हो बरोबर आहे, मी कॉफी मागवते, तू कॉफी पिऊन जा आणि जे काम करायचं तू कर. मॅडम बास ना, बास आता प्लीज. तुम्हाला कामाचं सोडून इतरच गोष्टी बोलायच्या असतात काय? मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही इंटरेस्ट आहे सगळ्यात. मी इथे फक्त काम करायला येतो. तुम्ही आणि मी मित्र नाही होत मॅडम. तुम्ही बॉस आहात माझ्या आणि मी तुमचा एम्प्लॉई आहे, आणि हे नातं तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवायचंय मला. तुम्हाला आठवत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, माझं लग्न झालेलं आहे, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, आणि माझी बायको सोडून मला इतर कुठल्याही स्त्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये मॅडम. मला माहिती आहे सचिन, पण तू 1 मिनिट, माझं झालं नाही अजून बोलून. तुम्ही जर हे असं बोलणं थांबवणार नसाल तर मी इथली नोकरी सोडतोय. तुम्हाला धमकी देतोय? नाही, धमकी देत नाही मॅडम, मी खरं करून दाखवू शकतो. हा वल्ली बोल. हा ते मला जरा बोलायचं होतं. वल्ली ऐक ना, खूप महत्वाचं आहे का? हा म्हणजे तसं महत्वाचंच आहे, नाही तर तुमच्या ऑफिसच्या वेळेत तुम्हाला थोडी कॉल केला असता. ते बर, पटपट बोल. पटकनच बोलते मी. ते काय झालंय ना. वल्ली ऐक ना, मी तुला फोन करतो. मला मिस अनामिकांचा फोन येतो. हा एक हॅलो एक मिनिट हॅलो. हॅलो पट्या. हॅलो 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 हॅलो. मी आहे फोनवर, बोल ना पटकन. जेवलास का रे? तू हे विचारायला फोन केलायस? हो. मी ऑफिसमध्ये आहे, मी काम करतोय. पट्या सकाळी ना. ऐक ना, मी करतो तुला नंतर, मी खूप बिझी. माई मावशी बोल ग. हे घ्या, मस्त गरम गरम हळदीचं दूध आणून दिलंय तुम्हाला. ते काय आहे, मला ह्यांचा फोन आला. हे मला म्हणाले की माई मावशीनं काय हवंय काय नको ते बघ. मी म्हणलं हो का नाही, मी तर घरीच असते. आणि म्हणजे कसं असं काही झालं की घरच्या माणसांना कसं काळजी घेता येते ना. म्हणून आपलं मी पटकन. अगं बाई माई मावशी, काय हो तुमचा पाय दुखायला लागला आणि अख्खी खोली अस्तव्यस्त झाली आहे. काही हरकत मी आहे ना, सगळं करून टाकते मी. अगं बाई खरकटी भांडी आहेत का, पण कशाला तुम्ही काळजी कशाला करताय, मी आहे ना, मी धुवून काढते सगळं. हा
काय आहे माई मावशी, फडकं ओलं आहे, धुवायला तरी टाकायचं. पण ठीक आहे, जाऊ दे, मी आहे ना, मी धुवायला टाकेल. काय आहे, आता मी तुमची एकुलती एक सून आहे ना. मग काय बाबा, एकुलत्या एक सुनेने हे सगळं केलंच पाहिजे, लक्ष दिलंच पाहिजे, हो की नाही? तुला विस्मरणाचा त्रास होतो का ग? का? नाही म्हणजे अनामिका सुद्धा माझी सून आहे. नाही तसं काही हरकत नाही, म्हणजे तुला आठवत नसेल तरी मी आठवण करून देत जाईन ना. म्हातारी एवढी पडली आहे तरी तिरकस बोलणं काही सोडत नाही. नाही तसं नाही हो माई मावशी, म्हणजे मला म्हणायचंय की काय आता अनामिकाताई सुद्धा आहेतच की तुमच्या सुनबाई. आणि भाऊजी सुद्धा अगदी तुमच्या मुलासारखे आहेत, अगदी काळजी घेतात तुमची, हो की नाही? आता मी सांगेन त्याचं तुम्हाला वाईट वाटेल, पण भाऊजींनी नको इकडे यायला. हा नाही म्हणजे ते तुमच्या मुलासारखे आहेत ना, मग त्यांनी नको तुमची काळजी घ्यायला. पण ठीक आहे, जाऊ द्या ना, आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला, मी आणि हे. अगं सौरवला माहित असतं ना की मी पडले आहे, तर मला बघायला तो धावत आला असता. मी काय ती आपली सिनेमा नटी नाही आहे, मी पडले असं टीव्हीवर दाखवायला. नाही ते माहितीये मला, मग पण भाऊजींना माहितीये. हो नाही म्हणजे तसं काय, तुम्ही आणि ह्यांनी मला सांगितलं होतं की भाऊजींना नको सांगू, पण मला असं वाटलं की समजा भाऊजींना कळलं तर उद्या ते मलाच विचारतील की काय ग वल्ले, तुला नाही सांगता आलं का, सगळ्यांनी नाही सांगितलं पण तू का नाही सांगितलं. म्हणून मी आपलं त्यांना सांगून टाकलं. मग काय म्हणाला तो? ते काय बरं म्हण, हा म्हणजे ते म्हणाले की अच्छा असं काही ते म्हणाले, म्हणजे मला आता काही फार आठवत नाहीये. तुला आठवत नाही? नाही म्हणजे मला वाटलं ही बातमी ऐकून ते अगदी धावतच येतील इकडे. म्हणून मी काय फार बोलत बसले नाही. असं कसं होईल? सौरभला कळलं मी पडले तर तो नक्की आला असता. अगं त्यावेळी तो कामात असेल, तू आत्ता फोन लाव ना त्याला. आता बरं ठीक आहे, लावते. हा लावते फोन. काय ग, लागला फोन? आता लागला. काय झालं? अगं बाई, भाऊजींचा फोन बिझी आहे. माई मावशी, मी काय म्हणते, अहो जाऊ दे ना. तसे येतं भाऊजींना कुठे वेळ मिळणार आहे. आता ते बिझी असणार बाबा होणाऱ्या चौपट मध्ये. आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. पट्या, माझी फार इच्छा आहे रे की तू माझ्या पार्टनरनी माझ्या बरोबर या पार्टीला यावं, पण तू नेमका चिडून गेलायस ऑफिसला. आय होप माझ्याकडे बघून तुझा राग राहील. पट्या, ऐक ना, घे. दमलायस का? खूप काम होतं का ऑफिस मध्ये? हो. ऐक ना, मी तुझ्याशी बोलतेय ना पट्या. काय करतोस रे? सॉरी ना, खरंच सॉरी मनापासून. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं आणि खोटं तर मुळीच बोलायचं नव्हतं तुझ्याशी. मग का बोललीस? एका क्षणात परक केलास तुम्हाला. मला तो ड्रेस परवडत नाही, मला इतका खर्च केलेला चालणार नाही, मला झेपणार नाही, म्हणून तू ते कपडे परत केलेस. एक वेळ मी तीही गोष्ट पचवली असती, तेही मला एक वेळ चाललं असतं, पण मला त्यापेक्षा जास्त राग या गोष्टी चालला की तू त्याबद्दल माझ्याशी खोटं बोललीस. तुला मला एकदाही खरं सांगावं असं वाटलं नाही. खोटं बोललीस तू माझ्याशी, आणि मोकळेपणाने तू माझ्याशी खरं बोलू शकत नाहीस म्हणून तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं. पट्या, नाही पट्या म्हणू नकोस. पार्टनर होत ना आपण, प्रेम करतो आपण एकमेकांवर. जर आपण एकमेकांची खरं मनापासून मनातलं मन मोकळेपणाने बोलू शकणार नसू तर आपण टीम कसं काय? हो आहेच ना आपली टीम. अरे
खरंच घरी आल्यावर वाटलं उगाच केला मी खर्च, त्यात त्याचं फिट बरं नाही म्हणून परत केला मी ड्रेस. तुझ्या इन्कमचा वगैरे काही प्रश्नच नाही. प्रश्न तोच आहे, म्हणूनच तू बदलते स्वतःला. आणि मी तुला ह्याच्या आधी सांगितलंय की तू स्वतःला बदललेलं मला नकोय, मला नाही आवडणार ते. नाही रे पट्या, खरंच असं काही नाहीये. तू उगाच मनाला लावून घेतोयस. घरी आले वाटलं इतका वायफळ खर्च केला मी, नको होता करायला, गरज नव्हती त्याची, म्हणून परत केला ड्रेस. अगं पण आजपर्यंत तू असंच राहत होतीस ना, असेच खर्च करत होतीस, अशाच प्रकारचं शॉपिंग करत होतीस. तेव्हा तुला नाही वाटलं. आता माझ्याबरोबर राहायला लागलीस, माझ्या राहणीमानाप्रमाणे ऍडजस्ट करायला लागलीस, त्यामुळे आता तुला अचानक जाणवलं की हा खर्च जास्त आहे, हा चुकीचा आहे, हा करायला पाहिजे, हा नाही करायला पाहिजे. थोडक्यात काय, तू माझं राहणीमान, माझी जीवनशैली बघून स्वतःचं राहणीमान ठरवतेस, बदलतेस, हो ना. तुझ्या या अशा वागण्याने मला ही गोष्ट तू अधोरेखित करतेस की आपल्या राहणीमानामध्ये फरक आहे. आणि तुझी जीवनशैली, तुझं राहणीमान मला परवडणार नाही, मला झेपणार नाही. मला सतत या गोष्टीची जाणीव होत राहते, मला बोचत राहते ही गोष्ट की तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाही. आणि मी जर तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेन तर मग कोण आहे मी? मग सगळंच हारलो ना मी लुझर आहे.